नमस्कार मंडळी. एका आमदाराला निवडणुकीत 50 कोटी रुपये खर्च का करावा लागतो याचा हिशोब आज आपण बघणार आहोत. आपण टी व्हीवर बघतो, नेते एकमेकांवर तुटून पडतात, आरोप प्रत्यारोप होतात. पण तुम्हाला कधी प्रश्न पडलेला आहे की या सगळ्या राड्याच्या मागे जो अफाट पैसा लागतो तो कुठून येतो? एका साध्या ग्रामपंचायतीच्या लाखो बजेट असतो, तिथे आमदारकी आणि खासदारकीचं गणित किती कोटींच्या घरात असेल? आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्राच्या राजकारणातल्या त्या अदृश्य हातांबद्दल जे सत्तेच्या खुर्च्या हलवतात. 20 मिनिट काढा, कारण आज आपण गलिच्छ राजकारणातल्या पैशाचा हिशोब मांडणार आहोत. मित्रांनो, निवडणूक आयोग म्हणतो खर्च मर्यादा इतकीच आहे, पण मित्रांनो तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे की एका रॅलीमध्ये जेवढा डिझेलचा धूर निघतो त्यातूनच आयोगाची मर्यादा संपते. मग हा वरचा पैसा येतो कुठून? कॉन्ट्रॅक्टर्स, बिल्डर्स की अजून कुणी? आपण ज्ञानगंगाच्या स्टाईलमध्ये याचे 3 भाग पाडूया: जाहिरातबाजी, सोशल मीडिया आर्मी आणि ऐनवेळी होणारे वाटप. नमस्कार मंडळी, मी गंगाधर तित्रेमारे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता आपण हे बघणार आहोत. आता निवडणूक फक्त मैदानात राहिलेली नाही, तर तुमच्या मोबाईलमध्ये लढलेली जात आहे. एका पक्षाचा IT सेल चालवण्यासाठी महिन्याला किती कोटी खर्च येतो याचाच तुम्हाला अंदाज आहे का? फेक नॅरेटिव्ह सेट करणं, दुसऱ्या नेत्यांचे जुने व्हिडिओ उकरून काढणं आणि आपल्या नेत्याला देवमाणूस ठरवणं, या मागे हजारो पगारी मुलं बसलेली असतात. हा खर्च अधिकृत हिशोबात कधीच दिसत का नाही? व जेव्हा एखादा आमदार पक्ष बदलतो तेव्हा तो फक्त विचारांसाठी बदलतो असं आपल्याला वाटतंय का? आणि राजकारणात विचार असतात, पण त्या विचाराची धार लावण्यासाठी रसद लागलेली असते. महाराष्ट्राने गेल्या 2 वर्षात जे हॉटेल पॉलिटिक्स बघितलं त्याचा एका दिवसाचा खर्च एका सामान्य माणसाच्या आयुष्यभराच्या कमाईपेक्षा जास्त होता. मग हा खर्च कोण करतो आणि हे जे इन्व्हेस्टमेंट होतंय त्याचा परतावा सत्ता आल्यावर कसा वसूल केला जातो? भले सरकार महायुतीचं असो किंवा महाविकास आघाडीचं, काही ठराविक कंत्राटदार मात्र नेहमी चुकात असतात. ही जुनी सोयरीक आहे. पण रस्ते, पूल, धरण बघतो, पण त्यामागे राजकीय पक्षांना मिळणारा इलेक्शन फंड दडलेला असतो. जोपर्यंत आपण ही साखळी तोडत नाही तोपर्यंत सामान्य माणसाचे प्रश्न फक्त कागदावरच राहतात. तर मंडळी, हा होता सत्तेच्या मागच्या पैशाचा हिशोब. पुढच्या वेळी जेव्हा कुणी नेता तुमच्या घरात येईल, म्हणजे तुमच्या दारात येईल, तेव्हा त्याला विचारा की हे प्रचाराचे पैसे कुणाचे आहेत? कारण शेवटी तो पैसा कोणत्या ना कोणत्या मार्गाने तुमच्या खिशातून जात असतो. तुम्हाला काय वाटतं? निवडणुकीतल्या त्या पैशाच्या खेळाला लगाम घालला येईल का? आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हो, अशाच रोखठोक विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत पाहत राहा ज्ञानगंगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.